IBPS 2020 ला इंग्लिश मध्ये विचारलेला प्रश्न आहे तो म्हणजे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचा. अ ट्रक हॅड ॲज्युमिंगली कोलाइड विथ अ कार. कोलाइड विथ ला अंडरलाईन केलेला आहे बँकिंगने आणि त्याने आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. 5वा पर्याय नो रिप्लेसमेंट विचारलेला आहे. पहिली गोष्ट वाक्यामध्ये हा हॅड जो दिलेला आहे हा आपला सपोर्टिव्ह वर्ब आहे. मग याच्यानंतर येणारा वर्ब हा नेहमी V3 येतो म्हणून तो कोलाइड चुकीचा आहे. त्याचा तो कोलाइडेड. मग पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेला त्याने इव्हिडंटली कोलाइडेड जे करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ होईल की ही ट्रक आणि कार दोघांमध्ये कोलाइड झालं. कोलाइड झालं म्हणजे काय एकमेकांना टक्कर दिली. दुसरा पर्याय कॉन्सिक्वेंटली मेट म्हणजे काय की एखादी गोष्ट कम अक्रॉस होणे. कम अक्रॉस म्हणजे काय की आपण एखाद्याला आकस्मिकपणे भेट घेणे असा त्याचा अर्थ होतो. मग इथं ट्रक आणि कारची भेट नाही होणार तिथे कोलाइड होईल म्हणून दुसरा पर्याय होणार नाही. तिसरा व्हर्च्युअली रिसिव्ड. व्हर्च्युअली रिसिव्ड क्रिया इथं ट्रक आणि कार मध्ये रिसिव्ह आणि डिलिव्हरची क्रिया होऊ शकत नाहीये म्हणून हा पर्याय सुद्धा बाद होतोय. चौथा ट्रेमंडसली मिशेप हा 100% उत्तर होऊ शकत आहे पण एका केस मध्ये होणार नाहीये कारण तो ऑलरेडी जर हॅड आहे तिथं मिशेपचा माझा तिसरा फॉर्म मिशेप म्हणजे ईडी जर असता तर तेही उत्तर राहिलं असतं. तर आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1.